नमस्कार मंडळी. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर सगळ्या माझ्या गोड ताईंना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्लॉग तुम्हाला आषाढी अमावस्या म्हणजेच दीपपूजेचा येणार आहे. तर व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे आषाढी अमावस्या. तर सकाळीच घरातलं सगळं थोडंसं लवकरच मी आवरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग उंबरठा पूजा वगैरे करून घ्यायची होती. तर हळदीचं लेपन वगैरे उंबरठ्यावर करून घेतलेलं होतं. त्यानंतर उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं. दारात छान अशी रांगोळी वगैरे पण काढून घेतली. आणि या आषाढी अमावस्येला ना कुठे कुठे गटारी अमावस्या देखील म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर आज दीप अमावस्या देखील आहे. तर मला दिव्यांची पूजा वगैरे सायंकाळी करून घ्यायची आहे. तर उंबरठा पूजन वगैरे केल्यानंतर मग देवपूजा वगैरे ही छान करून घेतली. आणि ही आहे जिवती जी इथे लावून दिसते आहे ना. तर आज याची पूजा केली जात असते. आणि ही जिवती दरवर्षी ना एक काकू येतात आमच्याकडे, म्हणजे 2-3 दिवसाआधीच येऊन त्या देऊन जातात ही जिवती. तर आजच्या दिवशी ही जिवती ना लावावी लागत असते मंदिरामध्ये, दारामध्ये, आणि त्याची पूजा केली जात असते. तर ती सगळी ही करून घेतली मी. आणि त्यानंतर यांच्यासाठी नाश्ता बनवायला घेतला. तर आमच्याकडे ना दरवर्षी या दिवशी एक काका येत असतात. तर ते ना जी दाराची चौकट असते ना, तर त्या चौकटीला खिळा ठोकत असतात. तर या दिवशी दरवर्षीच ते आवर्जून म्हणजे आठवणीने अगदी येत असतात. तर तेच आलेले होते. तर मग त्यांच्यासाठी आणि यांच्यासाठी मी चहा वगैरे ठेवून दिलेला होता. तर त्यांना चहा वगैरे दिला. आणि त्यानंतर ना त्यांना काहीतरी शिदं म्हणजे धान्य वगैरे द्यावं लागते आणि पैसे वगैरे. तर ते सगळे दिले त्यांना. आणि इथे चौकटीला ना त्यांनी खिळा ठोकलेला होता. पण तो कुठे ठोकलेला आहे तो मला काही दिसत नव्हता, कारण त्यांनी आल्याबरोबर ना लगेच तो खिळा ठोकलेला होता. मी त्यावेळी किचनमध्ये होते आणि हे देखील आतमध्ये होते, त्यामुळे कुठे ठोकला आहे मला काही दिसत नव्हता, कारण अगदी बारीक खिळा असतो तो. आणि इथे बघा जिवती देखील लावलेली आहे. तर त्याच्यामुळे तो मला काही कुठे दिसत नव्हता, पण त्यांनी ठोकलेला होता. तर त्यानंतर ते गेले. आणि त्यानंतर मग यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून दिला, कारण यांनाही ऑफिसला निघायचं होतं. त्यानंतर माझ्यासाठीही मी नाश्ता वगैरे बनवून घेतलेला होता. आणि आज अपेक्षालाही मी टिफिनला हेच पराठे दिलेले होते. तर थोडी ना कालची आलूची भाजी उरलेली होती, तर त्याचेच ते सगळे मी पराठे बनवलेले होते. आणि बघा इकडे आता अचानक असा पाऊस सुरू झालेला होता छान. आणि आज भरपूर दिवसानंतर पाऊस आलेला होता. म्हणजे रोज एवढ्यामध्ये आभाळ आहे, पण पाऊस काही येत नव्हता. साधारण आठवडा झालेला आहे सारखं रोज आभाळ असतं, मात्र पाऊस काही येत नाही. तर चला आता कामं वगैरे झाली घरातली सगळी, आणि पाऊसही थांबलेला आहे आता. रोज आभाळ आभाळ होतं एवढ्यामध्ये. साधारण आठवडा झाला आभाळ असते पण पाऊस काही येत नाही. पण आज आला, म्हणजे आठवडा झालेला आहे पाऊस काही आलेलाच नव्हता. पण आता थोडा आला आणि आता परत तो गेलेला आहे. तर सकाळनंतर मग आता सायंकाळीच मी सगळा व्लॉग शूट केला. तर ना आज जसं की आषाढी अमावस्या आहे, तर त्याला दीप अमावस्या देखील म्हटलं जात असते. तर आज मला दिव्यांची पूजा वगैरे सगळी करून घ्यायची होती. तर त्याकरिता ना मी दुपारी सगळे दिवे वगैरे छान घासून स्वच्छ करून ठेवलेले होते. आणि त्यानंतर त्यासाठी पूजेसाठी मला कणकीचे दिवेही काही करून घ्यायचे होते. तर तेही सगळे करून घेतले. त्यानंतर सगळ्या दिव्यांमध्ये वाती आणि तेल वगैरे सगळं मी टाकून घेतलं. आणि हे दिवे ना आसनवर ठेवले जात असते. तर त्याच्यासाठी मी सगळीकडे ना आसन तयार करत होती तांदळाचं. तर जेवढे दिवे आहे तेवढे मी तांदळाचे आसन तयार करून घेतले. आणि त्यानंतर एक एक करून ना सगळे दिवे मी त्या आसनवरनं ठेवून घेतले. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती, परत विडा ठेवून त्यावर सुपारीचा गणपती वगैरे सगळं ठेवून घेतलं मी. आणि त्यानंतर एक एक करून सगळे दिवे ना लावून घेतले. आणि आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली मी, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच होत असते. तर बाप्पांची पूजा वगैरे झाल्यानंतर त्यानंतर सगळ्या दिव्यांची पूजा मी हळदी कुंकू वगैरे लावून करून घेतली. त्यानंतर फुलं वगैरेही वाहून दिली. आणि घरात खरंच म्हणजे ती पूजा वगैरे मांडल्यानंतर इतकं छान वाटत होतं घरामध्ये, म्हणजे अगदी प्रसन्न वाटत होतं ती सगळी पूजा वगैरे बघून सायंकाळच्या वेळी.
आणि पूजा वगैरे केल्यानंतर ना मग काही फुलं उरलेली होती, तर समोर मी त्या फुलांची अशी छान सजावट वगैरे करून घेतलेली होती. तर तुम्हीही या दिवशी दिव्यांची पूजा करता का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. किंवा मग तुमच्याकडे काही वेगळी पूजा असते तर तेही नक्की शेअर करा. कारण प्रत्येक 12 कोसावर भाषा ही बदलत असते असं म्हणतात. त्याचप्रमाणे सगळीकडे सणवार साजरे करण्याची ही वेगवेगळी पद्धत असते. परत सगळीकडच्या वेगवेगळ्या अशा रूढी परंपरा असतात. तर तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने आजचा दिवस सगळा साजरा होत असतो तर नक्कीच शेअर करा. मला ऐकायला आवडेल ते. त्याचप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात तर तेही नक्की कॉमेंटद्वारे शेअर करा. म्हणजे मलाही कळेल की माझे सबस्क्रायबर कुठल्या कुठल्या शहरातून आहे. तर चला, तर सगळी पूजा वगैरे मांडून झाली आणि त्यानंतर सगळ्या दिव्यांची वगैरे पूजा करून घेतली मी. त्यानंतर जे कणकेचे मी दिवे केले होते ना त्याची आरती वगैरे दिव्यांवरून ओवाळून घेतली. त्यानंतर दारामध्येही मी एक कणकीचा दिवा लावलेला होता. तुळशीजवळ मी आधीच दिवा लावून दिलेला होता, कारण आता सायंकाळ झालेलीच होती, त्याच्यामुळे आधीच मी दिवा लावलेला होता. त्यानंतर एक 4 मुखी दिवा मी बनवून घेतलेला होता, तर तो मला माठाजवळ लावायचा होता. तर हा दिवा पितरांसाठी असतो, जो की दक्षिण दिशेला ठेवला जात असतो. तर तोच मी ठेवून घेतला. असं म्हणतात की आजच्या दिवसापासून आपल्या पूर्वजांचं म्हणजे आपल्याकडे येण्याचा प्रवास हा सुरू होत असतो. तर त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा मी ठेवलेला होता. तसंच एक दिवा मी ईशान्य कोपऱ्यालाही लावलेला होता, मात्र त्याचा व्हिडिओ काही मी घेतला नाही. सगळी पूजा वगैरे माझी मांडून झाली, सगळी पूजा झाली आणि खरंच खूप छान वाटत होतं सगळी पूजा बघून. त्यानंतर ना जे कणकीचे दिवे केलेले होते तर ते मुलांवरून या दिवशी ना ओवाळून घेत असतात. असं म्हणतात की त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी ते चांगलं असतं. म्हणून मग अपेक्षा तर घरी नव्हती, ती क्लासला गेलेली होती. तर सक्षमलाच मग मी ओवाळून वगैरे घेतलं. नंतर मग अपेक्षा आल्यानंतर तिलाही ओवाळलेलं होतं. तर अशी सगळी माझी सायंकाळची छान अशी पूजा झालेली होती. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. आणि चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.